जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाहीये, ते काम तुमचं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा। नमस्कार मित्रांनो, मी आपला मंगेश साबळे बोलतोय। जालन्यामध्ये तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी मिळून 35 कोटी रुपयाचा घोटाळा केला। हे 35 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे, शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचे, शेतकऱ्याच्या खात्यावर येणारे शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे होते। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या घरामध्ये पैसे भरून भरभक्कम अशी बॅग आढळली व तसेच 2 दिवसापूर्वी सन्माननीय आमदार संजय गायकवाड यांनी अन्न चांगलं मिळालं नाही म्हणून कामगाराच्या तिथल्या आचार्याच्या कानफट्टात मारली, त्यांना बुक्की मारली। मी आज एक अंगणवाडीचं धान्य आहे, सरकार लहान मुलांसाठी देतं, पोषक आहार म्हणून देतं। त्या अंगणवाडीच्या धान्यामध्ये काहीतरी मिसळून मागच्या काही वर्षापासून देत आहे, तेल मिसळत आहे काय मिसळत आहे। गावामध्ये एकही पालक आपल्या बाल्याला, त्या मुलांना ते खाऊ घालत नाही। आज मी तुम्हाला दाखवतो हे त्या अंगणवाडीचं धान्य आहे। ते अंगणवाडीचं धान्य ते काय आहे हे समजण्यालाच मला वाटतं याच्यामध्ये साखर, सुगडी असं काहीतरी मिक्स केलेलं आहे। हे दाखवण्याचा उद्देश एकच आहे, जर का आमदाराचं धान्य या ठिकाणी जेवणाचं जेवण बरोबर नसेल आणि तुम्ही आचार्याला मारत असेल तर आमचे रस्ते बरोबर नाहीये, ते काम तुमचं आहे। ते रस्ते बरोबर कोणी करायचे? आमच्या शाळा बरोबर नाहीये, आमचे हॉस्पिटल बरोबर नाहीये, आमच्या घाटी, आमची व्यवस्था, आमची आरोग्य व्यवस्था बरोबर नाहीये, तर आम्ही कुणाच्या थोबाडीत मारायचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। हे बघू शकता आपण, लहान मुलासाठी आलेलं हे धान्य आहे, याला या ठिकाणी जनावर देखील या ठिकाणी याला खात नाही। आपण बघू शकता हे पूर्ण धान्य आहे। हे बघा, महाराष्ट्र शासन एनर्जी मूग डाळ खिचडी, त्याच पद्धतीनं प्रोटीन प्रीमिक्स, मल्टीमिक्स काहीतरी आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जनावर देखील हे धान्य खात नाही आणि लहान मुलाला खाण्यासाठी बघा, गाय देखील या धान्याला तोंड लावत नाही मित्रहो, आणि लहान मुलाला खाण्यासाठी शासन या ठिकाणी अशा पद्धतीचं हे धान्य देत आहे। आपण बघू शकता एवढ्या निकृष्ट दर्जाचं हे धान्य महाराष्ट्र शासन अंगणवाडीमध्ये वाटप करत आहे आणि मूग गिळून, डाळ गप्प गिळून या ठिकाणी हे घरोघरी वाटल्या जात आहे आणि पालक या ठिकाणी नाविलाजाने शांत आहेत। त्याच्यावर एक आमदार म्हणून, आमदाराचा लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे। त्याच्यावर जिल्हा परिषद सदस्य, सन्माननीय लोकसभेचे सदस्य त्यांचा आवाज उचलण्याचं काम आहे। मात्र अधिकारी आणि आमदार हे सगळे मिळून हा भ्रष्टाचार करत आहेत। जालन्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये आमदार देखील सामील आहेत। जालन्यामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे खाण्यात आले त्यामध्ये देखील आमदार सामील आहेत आणि फक्त पैसा वसुलीचा कार्यक्रम या सरकारमध्ये सुरू आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस आम्ही स्वच्छ आहात, स्वच्छ प्रतिमेचे आहात हे दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करतात, मात्र वेगळंच काहीतरी या राज्यात मागच्या काही वर्षापासून सुरू आहे। तर आपल्याला लक्षात आणण्यासाठी हा व्हिडिओ मी केला। धन्यवाद मित्रहो, जय जवान जय। तर मंडळी, हे होते मंगेश साबळे। मंगेश साबळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना जे अन्न पुरवलं जातं माध्यान्ह भोजन या योजनेअंतर्गत किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आणि आहाराच्या संदर्भाने जी पावलं शासनाने उचललेली आहेत आणि त्या माध्यमातून जी अन्नधान्याची पाकिटं, पोषण आहाराची पाकिटं ही शाळांच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुरवली जातात, त्या अन्नधान्यांचा, त्या खिचडीचा, त्या सुकडीचा हा किती निकृष्ट दर्जा आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे। जनावरच काय तर कुणीही या अन्नाला शिवणार देखील नाही, खाणार देखील नाही, असं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर मंडळी, शालेय विद्यार्थ्यांना किंवा लहानग्या मुलांना सरकारी शाळांच्या मार्फत शालेय माध्यान्ह भोजन किंवा शालेय विद्यार्थ्यांना आहार हा दिला जातो। या आहारामध्ये
गुणवत्ता नावाचा प्रकारच नाही आहे किंवा या आहारामध्ये किती निकृष्ट दर्जाचे कंटेंट वापरले गेलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची पोल या ठिकाणी त्यांनी खोललेली आहे. त्याचबरोबर हा जो आहार आहे, हा आहार लहान मुलंच काय, मोठी माणसंही खाऊ शकत नाही. मोठी माणसंच काय तर जनावरं देखील खाऊ शकणार नाही किंवा खात नाहीत, हे त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर नुकतंच अधिवेशनामध्ये एका आमदाराने भाजीमधनं आंबट वास येत असल्यामुळे त्या वेटरला मारहाण केल्याचे व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्या व्हिडिओचा रेफरन्स देत मंगेश साबळे यांनी सरकारला सवाल विचारला आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या जेवणामधनं आंबट वास येत होता म्हणून तुम्ही त्या वेटरला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारलत. आमचे रस्ते खराब आहेत, आम्ही कुणाला मारायचं? आमची शिक्षण व्यवस्था खराब आहे, आम्ही कुणाला मारायचं? आमचे आरोग्य खराब आहेत, आमच्या दवाखाना खराब आहे, आमच्या शाळा खराब आहे, आम्ही कुणाला मारायचं? असा देखील सवाल या निमित्ताने मंगेश साबळे यांनी सरकारला विचारलेला. मंडळी, मंगेश साबळे हे नेहमीच आपल्या आंदोलनाने, आपल्या आक्रमक आंदोलनाने हे चर्चेत राहिलेले आहेत. विविध पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न त्यांनी कायम सोडवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. त्यामध्ये मग कधी पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांच्या पिकाचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठीचं आंदोलन असू देत, किंवा अक्षरशः साडी आणि हंडा घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढणारे मंगेश साबळे आपण पाहिले. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी त्यांनी फुलंब्री प्रशासनाच्या वेगवेगळ्या इमारतींच्या बाहेर, मग पोलीस स्टेशन असेल किंवा इतर प्रशासकीय इमारती असेल, पंचायत समिती असेल, अशांच्या मागे, अशांच्या समोर त्यांनी अंगावरचे कपडे काढून भीक मागो आंदोलन केलेलं आपण पाहिलं. ही सगळी भीक आम्ही जमा करतो आहोत आणि आमच्या शेतकऱ्यांना ज्या विहिरी खोदण्यासाठीचं अनुदान हे मिळावं आणि ते मिळवण्यासाठी शेतकरी जे हवालदिल होतात, जे परेशान होतात, आणि जे कर्मचारी किंवा प्रशासनातील अधिकारी त्यांच्याकडनं काही पैशांची लाच मागतात, ते पैसे मी तुम्हाला भीक मागून जमा करून देतो असं म्हणत त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं होतं. ते पैसे मी तुम्हाला भीक मागून जमा करून देतो, पण शेतकऱ्यांच्या विहिरींचे अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना द्या, शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करा, यासाठी त्यांनी भीक मागो आंदोलन देखील केलं होतं. अशा पद्धतीचे वेगवेगळे आंदोलनं आपण त्यांचे पाहिलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील पॅकेट्सचा कशा पद्धतीचा दर्जा आहे हे दाखवून देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे. मंडळी, या सगळ्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.